अमित शहाची भेट घेण्यासाठी जाणार होतो, परंतु अमित शहाचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं. 3 महत्त्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं, राज्यसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं हे सगळ्या कामातनं मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिला. आम्ही आज जरी मी पुण्यामध्ये दुपारपर्यंत असलो, दुपारनं मी जाणार आहे. उद्या मी बारामतीत आहे दिवसभर, परवा मी दिवसभर पुन्हा पुण्यामध्ये आणि 26पासून पुन्हा तिकडे आहे. ह्या 2-3 दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ.